काय वाटतं परभणीतील परिस्थिती आपण परभणी असो, बीड असो किंवा अख्खा महाराष्ट्र असो, आज संपूर्ण राज्यामध्ये द्वेषाची आणि भीतीचं वातावरण या ठिकाणी आहे। अशा वेळेला जनमानसामध्ये सद्भावना निर्माण करून त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न चांगल्या पद्धतीनं कसं सोडवता येतील, त्यांना विचारात कसं घेता येईल याकडे कानाडोळा होतो आहे राज्य सरकारचा। ज्या घटना या ठिकाणी गुन्हेगारीच्या घडतायत, ज्या घटना या ठिकाणी हत्येच्या घडतायत, त्या कुठेतरी स्पॉन्सर्ड आहेत सरकारच्या माध्यमातून। अशा प्रकारचं चित्र आहे आणि लोकांना वाटते की हा घडवून आणलेला हा उन्माद आहे। त्यामुळं आज परिस्थिती चिघळलेली आहे। काँग्रेस पक्ष या सर्व परिस्थितीवर लोकांना सहभागी करून घेण्यासाठी, त्यांच्या सामंजस्य स्थापित करण्यासाठी ही सद्भावना यात्रा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली। परभणीचं प्रकरण आपण बघितलं, सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं न्यायालयात धाव घेतलेली की कारवाई जी झालेली नाहीये, दोषींवर अजूनही कारवाई करण्यात आली। सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण हे सरकारने घडवलेलं प्रकरण आहे। लाठी हल्ल्यामध्ये आणि कोमिंग ऑपरेशन मध्ये त्या मुलाला मारलं गेलं आणि त्याचा शॉक घेऊन त्या मुलाचा मृत्यू झाला। अनेक बाबी अशा आहेत आणि त्यामध्ये जी रिपोर्ट आहे, मृतकाची रिपोर्ट जी तपासणीची, त्यामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलंय की मार खाल्ल्यामुळं त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। सरकार सर्वस्वी दोषी आहे, या ठिकाणी जबाबदार आहे। सरकार आढावेढ घेत आहे, कारवाई करत नाही। तर काय वाटतं, कारवाई होईल? हे बघा, सरकार ही कारवाई तर करायला निघाली नाही। आपण बघितलं की ज्या पद्धतीनं या ठिकाणी परभणीची सोमनाथ सूर्यवंशीची घटना असो, आपल्या इथली बीडची घटना असो, मस्साजोगची, तशीच तुमची नागपूरमध्ये जे हिंसक उपद्रव झाला त्या ठिकाणी सुद्धा जे घडलं ते सगळं शासनाचा स्पॉन्सर्ड आहे। त्यामुळे शासन दोषी आहे या ठिकाणी आणि जी सत्तेत बसले त्यांच्याकडे काय अपेक्षा करणार आम्ही? तर सोमनाथचा मृत्यू असेल, परभणीतील घटना असेल किंवा बीडची घटना, याला शासन जबाबदार असल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलंय। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।